वरतून स्प्रे मध्ये आपण ग्रीन शीट घेतलं होतं बरोबर? हो, ग्रीन शीट घेतलं होतं. अच्छा, किती लिटर घेतलं ते? ते 1 लिटर. 1 लिटर घेतलं हो, होतं? 1 लिटर घेतलं. अच्छा, आणि स्प्रे केला होता. स्प्रे केलेला. किती दिवस झाले स्प्रे करून? त्याचा एकच त्याला स्प्रे घेतलाय एकच स्प्रे आपण. घेतलाय. अजून एक त्याचाच पुढे कंटिन्यू स्प्रे करायचा आहे ग्रीन शीटचा. अच्छा, म्हणजे म्हणजे झाले एक स्प्रे 10-15 झालेला आहे. दिवस झाले. हो, 10-1 दिवस झाले. 10-1 दिवस झाले. त्याचा काय रिझल्ट मिळाला आपल्याला? त्याचे पण म्हणजे सेटिंग वगैरे मस्त झाली त्याच्यानी पण. म्हणजे करपा वगैरे तिथल्या तिथे त्याने थांबले. पण आम्हाला असा रिझल्ट दिसतोय की जो तांबोरा वगैरे आलेला दिसत होता ना, हां, तो तो कमी झालाय. कंट्रोल मध्ये झालेला आहे. आणि जो अगोदरचा ऑलरेडी करपा आलेला होता, करपा. स्ट्रेप्टोनी जागेवर थांबलेला होता स्ट्रेप्टो. करपा, हम्म. पण तो परत वाढण्याचे चान्सेस होते असं प्लस मायनस वातावरण होतं. बरोबर. त्यामुळे पण मग तो आता चांगल्या प्रकारे कव्हर झालेला दिसतोय ते. म्हणजे जो जीवाणूजन्य करपा आहे हो, हा. तो कंट्रोल Control झालेला झालेला आहे. आहे. जो म्हणतो ना आपण झॅन्थोमोनास. टेक्निकल लँग्वेज मध्ये, तो चांगल्या प्रकारे कव्हर झालेला आहे आता. आणि अच्छा. मला नाही वाटत आहे त्या इथल्या आता बघितलेल्या कंडिशन वरून की तो अजून वाढेल इथून पुढे. तो म्हणजे आहे तिथे स्टॉप झालेला आहे आणि खालच्या साईडला. बऱ्यापैकी मेलेला दिसतोय. अच्छा, म्हणजे आज तुम्ही समाधानी का हो, एकदम? समाधानी आहेत. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ऑर्गॅनिक कार्बन वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे. तुमचं क्षेत्र किती सर आहे? हे अर्धा एकर आहे जवळपास. अर्धा एकर आहे का? हो, अच्छा, किती दिवसाचा प्लॉट झाला हा? हे 64 दिवसाचा. 64 दिवसाचा प्लॉट हो. झालाय. आता मला सांगा, टोटल किती रोप किती टोटल आहे सर्व? हे जवळपास 3000 रुपये. 3000 रोप आहे. हो, आता टोमॅटो शेती किती वर्षापासून करता आपण? हे आम्ही 2 वर्षापासून करतोय आता. 2 वर्षापासून हो. करता. आता आपण जर खाली बघितलं तर मल्चिंग वगैरे अजिबात नाहीये, बरोबर ना? नाही मंचिंग वगैरे नाही. आता इथं जर बघितलं तर लोकांचे मल्चिंग वरती प्लॉट खराब झाले. हो, प्लॉट खराब झाले ना. पण आपला विदाऊट मल्चिंग आहे, विदाऊट मंचिंग. तरी एकदम निरोगी प्लॉट आहे. हो, एकदम निरोगी. ह्या वर्षी काय बदल आहे? या वर्षी म्हणजे म्हणजे एवढा म्हणजे रोगराई नाही आहे प्लॉटवरती. म्हणजे जे ऑर्गॅनिक कार्बन वगैरे यूज केलंय. आता किती सोडले याला? जे 2.5 लिटर सोडलंय. 2.5 लिटर सोडलं का? हो, किती लिटरचा ड्रम घेऊन आले ते आपण? 5 लिटरचं. 5 लिटरचं आणलं का? हो, आणि सोडून किती दिवस झाले? सोडून 8 दिवस झाले. 8 दिवस हो, झाले 8 का? दिवस झाले. अच्छा, 8 दिवस झाले सोडून हो. आपल्याला. बर, म्हणजे तुम्हाला रिझल्ट एकदम चांगला हो, मिळाला. रिझल्ट एकदम चांगला आहे. म्हणजे काळोखी सेटिंग तुम्ही वगैरे बघू शकताय असं. ना, इकडे हां. केनोपी वगैरे अगोदरपेक्षा एकदम चांगली चांगली आहे. झालेली आहे. त्यानंतर आणि आता ड्रॉपिंगची शेंड्याला समस्या पण setting नाहीये. होते. नाही, नाही ड्रॉपिंगची समस्या नाहीये. अगोदर कशी ड्रॉपिंग जास्त व्हायची का अगोदर? अगोदर ड्रॉपिंग वगैरे जास्त व्हायची म्हणजे खालचं हे फळ म्हणजे वगैरे. पिवळा पडून जायचा हो, पिवळा प्लॉट पण. पडून जायचा. आज तुम्ही समाधानी आहे का? हो, समाधानी. म्हणजे काळोखी वगैरे ऑर्गॅनिक कार्बननी वाढली. वाढली. हो. आता पाऊस रोज चालू आहे का? पाऊस रोज येतो. पण तरी समस्या नाहीये. नाही समस्या नाही. म्हणजे रोगराई एवढी नाही धावली याच्यावर. हो ना. हो. आता तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करतं? मार्गदर्शन आम्हाला करायला हे हे सर आहे. सर. प्रीतम सिसोदे. नमस्कार. नमस्ते. आपलं कृषी सेवा केंद्र आहे ना सर? हो, अबोण्यात समर्थ कृषी सेवा केंद्र नावाने आपलं कृषी सेवा केंद्र आहे. तर तिथूनच शेतकऱ्यांपर्यंत प्रोडक्ट पोहोचतोय आणून आपण. घेतो. अच्छा, तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. मी प्रीतम दिलीप सिसोदे, राहणार अबोना. आपलं कृषी सेवा केंद्र आहे समर्थ कृषी सेवा केंद्र नावाने, अबोना नगरीमध्येच. माझा नंबर आहे 9021225476. म्हणजे कळवण तालुक्यामध्ये कोणाला जरी मटेरियल लागलं ऑर्गॅनिक कार्बनचं 100% पूर्ण तुम्ही. कळवण तालुक्याच नाही, कसमादे पट्ट्यामध्ये कुठे जरी मिळालं तरी आपण घरपोच मटेरियल पण पाठवू शकतो. कुरिअर शकतो. सेवा पण आपल्याकडे अवेलेबल आहे. अच्छा. आणि जर झालंच तुम्हाला पॉसिबल राहिलं तर तुम्ही आपल्या शॉपला जरी व्हिजिट केलं तरी अतिउत्तम राहील. म्हणजे आता आपल्याला वितरक पण चांगले भेटलेले हो, जे वितरक. थेट गायडन्स हां, करतात तेच ना. शेतकऱ्यांना. गाईडन्स त्याच. आज म्हणजे जर काही बघितलं लिक्विड काहीच नाही सोडलं याला. हो ना, नाही. म्हणजे रासायनिकचा खर्च एकदम कमी रासायनिकचा झालेला खर्च आहे. कमी झालाय. नाही, बिलकुल रासायनिकचा बिलकुल. खर्चच नाही. म्हणजे स्प्रे ते पण आपले ऑर्गॅनिक मधले ऑर्गॅनिक चालू मध्ये चालू आहे. आहे. ओसीटी टेक्नॉलॉजीचे स्प्रे हो. चालू म्हणजे आहे. काळाची गरज आहे का आज? 100%. 100%. 100 हो. आणि 101%. काय वाटतंय हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का सर? शेती म्हणजे खर्च पण शेती सोपी होईल आणि खर्च पण कमी होईल. खर्च पण कमी आणि होईल. उत्पादन असं पकडा की एकरी खर्च स्प्रेचा आणि ड्रिप ऍप्लिकेशनचा जे आपण हो. खालून आळवणी वगैरे करतो त्याचा एकरी खर्च आपण जवळपास 7 ते 8,000 पर्यंत आणलेला आहे एका महिन्याचा. आणि तो बरोबर. म्हणजे आज ह्या नियंत्रणात असा प्लॉट दिसतोय, तो खर्च म्हणजे ह्या वातावरणात जर बघाल कंपॅरिझन कराल तर तो खर्च खूप जास्त कमी आहे. खूप हां. जास्त कमी. कारण की 8-10 कमीत कमी अशा वातावरणात सकाळी पाऊस पडतोय, दुपारी ऊन दुपारी. पडतंय, करपा खूप जास्त येतोय, अशा वातावरणामध्ये कमीत कमी 10 ते 12,000 रुपयाच्या वरती खर्च येत असतो बरोबर आहे. खालून ड्रिप ऍप्लिकेशनला पण आणि स्प्रे मध्ये पण.
तो आज जर बघतोय आपण 7-7.5-8 हजार, म्हणजे हा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या गोष्टीमुळे आपल्याला जी जमिनीचा कस सुद्धा वाढतोय, जो रासायनिक खतांनी कमी होतोय तो ऍक्च्युअली याच्याने वाढतोय. त्याचा आपल्याला खूप चांगला बेनिफिट आहे. म्हणजे फुल पाऊस चालू आहे पण हा, मुळीला full पाऊस अजिबात चालू आहे. अडचण नाही. नाही, मुळीला काहीच मुळी अडचण नाही ऍक्टिव्ह आली. आहे. ऍक्टिव्ह आहे. आता आपण अल्ट्रावाईड मध्ये जर बघितलं तर इकडे बघू शकता डोंगर आहे, म्हणजे असं समजायचं रोज पाऊस चालू हा, आहे. रोज पाऊस चालू आहे. आता जर बघितलं तर आता सुद्धा पाऊस चालू आहे, बरोबर ना? कंटिन्यू हो. हा जो बारीक बारीक पाऊस चालतो ना, तो- कंटिन्यू चालू चालू. असतो इकडे. अच्छा, म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही ऑर्गॅनिक नाही, कार्बन नाही. वापरल्यानंतर. नाही, म्हणजे करपा एवढा धावत नाही. धावत नाही. हो. चालेल, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. किरण पुंडलिक बागुल, तालुका तालुका कळवण, कळवण, जिल्हा जिल्हा नाशिक. नाशिक. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.